उलया उलया हुसा स्वल्पा स्वल्पा ताजा मदवे मदवे मट्टू हृदया ज्योते ज्योते समारंभा। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल। सो आज मी एकटीने ब्लॉग चालू केले आहे। तुम्हाला तर माहितीच आहे की आमचे लास्ट मोमेंट प्लॅनिंग असतात आणि त्यामुळे अचानक बॅग पॅक करणं, परत झोप कमी होते बिकॉज लास्ट मोमेंट प्लॅन्स असल्यामुळे की सगळं लास्ट मोमेंटला फटाफट आवरायला लागतं। सो त्यामुळे दिवसेंदिवस माझे डार्क सर्कल्स वाढत चाललेले आहेत। डार्क सर्कलचे भरपूर सारे रिझन्स असतात, मेलेनिन डिपॉझिट असो किंवा स्लीपलेस नाईट्स, पोल्युशन, याच्यामुळे आपल्याला डार्क सर्कल्स होतात। सो मी रिसेंटली एक प्रोडक्ट यूज करत आली आहे, ते आहे मामा अर्थचं बाय बाय डार्क सर्कल आय क्रीम। हे तुमच्या स्किनला रिज्युनेट करतं, विच त्याच्यामध्ये नॅचरल इंग्रेडियंट्स आहेत। सो ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली इंग्रेडियंट्स आहेत ते आहे कुकुंबर आणि डेझी फ्लावर एक्स्ट्रॅक्ट। सो जे एकदम नॅचरल प्रोडक्ट्स आहेत आणि आपल्या स्किनला नरिश करतं। मामा अर्थचं बाय बाय डार्क सर्कल आय क्रीमचं वैशिष्ट्य असं आहे की हे तुमच्या स्किनला नरिश करतं, प्लस डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहे, फ्री फ्रॉम टॉक्सिन्स आहे व क्रुएल्टी फ्री आहे। आणि दुसरं म्हणजे एकदम चांगलं असं आहे की सगळ्या स्किन्सला सूट करतं, ह्याचं सर्वात बेस्ट ते आहे। आणि ह्याच्यामध्ये मी जसं मगाशी बोलली की की इंग्रेडियंट्स आहेत कुकुंबर आणि डेझी फ्लावर। कुकुंबर म्हणजे काकडी। काकडीचं वैशिष्ट्य असं आहे की काकडी हे रिच इन विटॅमिन सी आहे, प्लस आपल्याला ते आपल्या स्किनला हायड्रेट करतं आणि मेलेनिन प्रोडक्शन रिड्यूस करतं। त्याचप्रमाणे डेझी फ्लावर एक्स्ट्रॅक्ट आपल्या स्किनवरती जे डार्क स्पॉट्स असतात ड्यू टू एन्व्हायरमेंटल एक्सपोजर ते रिड्यूस करतात। सो मामा अर्थचं बाय बाय डार्क सर्कलचं ऍप्लिकेशन खूप सिंपल आहे। तुम्हाला एकच स्टेप तुमच्या फिंगरवर घ्यायचं आहे, थोडंसं एकदम, अँड देन यू नीड टू अप्लाय। जोपर्यंत ते ऑब्झर्व होईल तोपर्यंत थोडंसं मसाज करायचं। दॅट्स इट। मामा अर्थच्या प्रोडक्टचं असं वैशिष्ट्य आहे की तुम्ही एव्हरी टाइम मामा अर्थच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा ऍप थ्रू काही ऑर्डर केलं तर तुमची ऑर्डर ते एका झाडाला लिंक करतात जे त्यांनी प्लांट केलेलं आहे। बाय 2025 मामा अर्थ इज प्लॅनिंग टू बिल्ड अराउंड 10 lakh trees as a part of its initiative। मामा अर्थचं ऍप iOS व अँड्रॉइड दोन्हीवरती अवेलेबल आहेत, त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईलच तुम्हाला। आणि तुम्ही समज मामा अर्थच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा ऍप थ्रू प्रोडक्ट्स ऑर्डर केले आणि माझा कुपन कोड यूज केला, ते आहे अभुनी 2021, तुम्हाला 20% ऑफ मिळेल ऑन ऑल प्रोडक्ट्स विच आर देअर अवेलेबल ऑन वेबसाईट आणि ऍप्लिकेशन। मामा अर्थचे प्रोडक्ट्स अजून दुसऱ्या वेबसाईट्सवर सुद्धा अवेलेबल आहेत, ते म्हणजे नायका, फ्लिपकार्ट आणि अमेझॉन। मामा अर्थचं ऍप्लिकेशन तुमच्या iOS किंवा अँड्रॉइड फोनवर डाउनलोड केल्यावर तुम्हाला अर्ली ॲक्सेस मिळेल सेल्सच्या टाइमला व एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळेल। हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर चॅनल। मी आहे फाल्गुनी, मी अभि आणि आमच्यामुळे झालंय अभुनी। येस। सो आज आमची सॉरी कुठे निघाली, संडे आहे आणि सकाळी एवढं धुकं पडले, चांगलं मस्त थंडी पडायला लागली आहे ना। कालपासून, काल पण इव्हनिंगला मस्त थंडी होती। कालच्या इन्स्टाच्या स्टोरीवरून तुम्हाला कळालं असेल आम्ही कुठे निघालो, काय चाललं। सो हे रिच्युअल्स खूप टाइम पासून राहिलेले, आई कधीपासून मागे लागले। इनफॅक्ट लग्न झाल्यानंतर ड्यू टू लॉकडाऊन आम्हाला जाता आलं नाही है ना। हो, आणि खूप पण आम्ही मध्येच एक चटपट विजिट मारून पण आलो त्या प्लेसवर। तर गेस करा तोपर्यंत काय प्लेस आहे, आणि असंच आमच्यासोबत कनेक्ट राहा आणि चला आमच्यासोबत। ट्रॅव्हलिंगला जाणं म्हणजे काहीतरी चटरपटर। आमचा फर्स्ट स्टॉप असतो वडापाव खायला। हो, वडापाव पाहिजे सकाळी। एवढं छान क्लायमेट आहे, फॉगच फॉग आहे, आता फोन मध्ये दिसत नाहीये।
अभिचा नेहमी स्टॉप असतो वडापाव खायचा आणि माझा असतो पॅनकेक्स असतो. मी इंडियन वडापाव खातो, ही फॉरेन वडापाव खातो. असं काही नाही. सो तुम्ही बघितलं असेल लास्ट गोवाचा ब्लॉग. यांनी मला शुगर नव्हती दिली आणि मी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं, तर आता शुगरचे पॅकेट द्या मला 4-5 एक्स्ट्रा. किती वर्ष झाले असेल? वेलकम टू पुणे. आपलं पुणे कमेंट सेक्शनमध्ये टाका आपलं पुणे. सो नेक्स्ट डेस्टिनेशन आहे, फर्स्ट डेस्टिनेशन दत्त मंदिर, श्री क्षेत्र नारायणपूर. आणि तुम्हाला आता कळालंच असेल आम्ही कुठे चाललोय. बघून तर कळायलाच असेल. हो. परमेश्वर हा जगी खरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. परमेश्वर हा जगी खरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तगुरूंचे नाम स्मरा, परमेश्वर हा जगी. सो आम्ही आता दत्ताचं दर्शन घेतलं. बाप्पा या ना. खूप छान दर्शन झाले. तुम्हाला पण थोडंसं आम्ही दर्शन द्यायचा प्रयत्न केला, पण तिकडे फोटोशूट अलाउड नव्हतं, नंतर कळालं. तर जेवढं देता आलं तेवढं दिलं आहे. सो आता पुढचा आमचा काय देवदर्शन असेल तुम्ही गेस करा तोपर्यंत, आणि आमच्यासोबत असेच कनेक्ट राहा. दत्तगुरूंचे नाम स्मरा. खंडेरायाच्या लग्नाला बाणूनावर एलकोट एलकोट. खंडेरायाच्या लग्नाला बाणूनावर. सो वेलकम टू जेजुरी अगेन. याच्यासाठी की आत्ताच तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल, आम्ही जेजुरीला आलेलो आणि तेव्हा मी बोललेलो की फाल्गुनीला तेव्हा उचलू नाही शकलो एवढा, पण त्यावेळेस मी सांगितलेलं की कुर्ता आणि फाल्गुनी साडीमध्ये असेल तेव्हा मी उचलून घेऊन जाणार आहे. तर होपसो मी ॲटलिस्ट 5 तरी पायऱ्या उचलेन. प्रॅक्टिस करून आलाय. प्रॅक्टिस नाही पण उचलून 5 पायऱ्या तरी घेऊन जायला लागेल, आणि तेवढंच फन येणार आहे, तेवढीच मजा येणार आहे ह्या ब्लॉगला. सो स्टे ट्यून विथ अस. अरे वा. कोणता चॅनल? आता तुम्ही मराठी मध्ये कार्यक्रम चॅनल दिले दिले संसार सुखात नाव लक्षवान होते मला आपलं काम पूर्ण कर. ते वेगळी पाहिजे ना तिथं सांगायचं. काहीतरी माहिती द्या आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला देवाबद्दल. काय युट्यूब चॅनलचे सर्वप्रथम अभिनंदन आणि आभार मानतो.
जेजुरी खंडाळ्याचा आजपासून मार्गशीर्ष महिन्यामध्ये खंडाळ्याचा चंपाष्टमी उत्सव चालू असतो. अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी आज आहे प्रतिपदा. प्रतिपदेला घटस्थापना होती खंडाळ्याची आणि घटस्थापनेला महाराष्ट्रातून भाविक भक्त येतात. देवापाशी धार्मिक विधी कार्यक्रम वगैरे चालतात. दिग्माळा वगैरे पेटवतात. त्यानंतर नैवेद्य करतात. चंपाष्टमी दिवशी भरीत रोडग्याचा वांगीची भाजी, बाजरीच्या भाकरीचं गामट्या, कांद्याची पात, पुरणपोळी, वरण भात, मेथीचा नैवेद्य असतो देवाला खंडेरायाला. त्यानंतर तळे भंडारा वगैरे करतात. भंडारा होऊन एकोट भंडारू नवीन नवरा नवरी 5 पायऱ्या कडावर घेऊन गाडावर भंडारा होतात. आनंदाचं संसार सुखाचा प्रतीक राहावा म्हणून भंडारा उदावतात. सोन्याची नगरी म्हणतात देवा. तुमची सोन्याची जेजुरी नगरी, गडाला 9 लाख पायरी, मल्हार मल्हार एळकोट एळकोट जय मल्हार नावाने असा भंडारा उदावतात. एळकोट एळकोट जय मल्हार. सदानंदाचा खंडेराव महाराज की जय. चालू केला का रे? सदानंदाचा एअरपोर्ट खंडेराव महाराज की जय. काय म्हणते बोलले पण तुम्हाला तुम्ही या इकडे. आलं सोडून नाही. आम्हाला आता ऐकवलं, आता इकडे बांधलं, हे वरपर्यंत घेऊन जायचं. पळापळी कुठं करायची नाही. पळापळ करायची. आयुष्याची गाठ मानली. संसार सुखाचा आनंदाचा जोडा यायला पाहिजे. ये इकडे जिथे ये उभी ना बात. जेजुरीला यायचं आणि असं एवढं थटायचं नटायचं. फाल्गुनी सेम माळसा वाटते आणि खूप सारे फोटो काढलेत. तुम्ही इंस्टाग्राम चेक करा. इंस्टाग्राम ID मी इकडे टाकलेला आहे आणि तुम्हाला तिकडे इंस्टाग्रामवर फाल्गुनीचे छान असे फोटो मिळतील बघायला. माझ्या पण मिळतील. फाल्गुनीचे खूप छान फोटो काढले. गर्दीच गर्दी आहे. संडे आहे म्हणून गर्दी आहे. समोरचं तुम्हाला सीन दाखवतो. मागच्या वेळेस मी जसं सांगितलेलं फाल्गुनीला 5 नाही 10 पायऱ्या मी चढून आले आणि थांबलोय पण स्टेबल फोटो काढेपर्यंत. फुल प्लॅनिंग होती माझी. देवच शक्ती देते या सगळ्या. हो. सो आज पंचसृष्टी आणि पहिला दिवस आहे. पालखीचं दर्शन कराल तर पालखीचं दर्शन तुम्हाला पण मी दिलंय. जास्त क्लोजली नाही देता आलं गर्दी असल्यामुळे, पण मी थोडाफार दिलंय. आणि आता पुढे गेल्यावर अजून काय काय दाखवायला मिळेल तुम्हाला, कारण की खूप गर्दी आज पहिला दिवस असल्यामुळे. सो
पालखीचं दर्शन भंडारा उधळून सगळं झालेलं आहे. आता चाललंय गोंधळाला, म्हणजे तळी भंडार काय आहे तिकडे चाललंय. सो एवढी गर्दी आहे. आणि लकीली आम्हाला पालखीचं दर्शन, पालखीला हात लावायला त्यांचं भंडारा आम्हाला सगळं मिळालं आहे. सो आम्ही ब्लेस्ड आहोत असं समजतोय. सो बघूया पुढे अजून काय काय होतंय. फोन दोन्ही चंपाश्री चालू आहे आपलं दर्शन, पण खूप जास्त गर्दी आहे. सो बघूया अजून पुढे काय काय होतं. स्टेडियम फोनची दोघांच्या पण वाट लागली, फाल्गुनीच्या पण आणि माझ्या पण. हे बघा अख्खा फाल्गुनीचा फोन तर अख्खा झालेला आहे, येल्लो. माझा पण झाला आहे, पण तो आता दाखवायला मिळणार. आणि आम्ही पण मस्त डोक्यावर घेऊन चालले. अभिषेक झालेला आहे. खूप छान पद्धतीने तुम्ही बघितलं असेल. व्हिडिओ शूट करायला पण आम्ही त्यांना सांगितलं की आमचं यूट्यूब चॅनल आहे, तर तिथले एक पुजारी आहेत, तर त्यांनी ते रेडी झाले एक व्हिडिओ शूट करायला. तर थोडंफार शूट केलं, ते टाकेलच नाही. आई कसं झालं अभिषेक? पप्पा कुठे हरवले? पप्पा नाही. खूप छान तुम्ही आमचा अभिषेक केलाय, धन्यवाद त्याच्याबद्दल. आणि आता काय काय कसली पूजा आता? ओके. पहिले कोणी घ्यायचं? सासू सासरे आणि तीन आहेत माझे हौशी. अभिरावांचं नाव घेते गोंधळाच्या दिवशी. त्याचं कॉमन नाव एकच आहे, भाजी मेथीची, फाल्गुनी माझ्या मेथीची. दुसरं काहीच नाव कसं आपल्याला. अजून एक नाव आता मला आठवलं तर फाल्गुनी आहे लाजरी आणि तिला जेजुरी. एक तरी घ्यायला के नाव घ्या. पप्पा नाव घ्या.
पल्लांगरीवर पल्लांगरी पल्लांगरीवर दिवा कल्पना नाव घेतो बाबुद्धा शिवा. असे क्षण मला खूप कमी बघायला मिळतात. अजून एकदा पण या ठिकाणी आज देवाची प्रतिपदेनिमित्त मार्गशीर्ष महिन्यामध्ये घटस्थापना झालेली आहे. खंडोबा या ठिकाणी प्रतिपदेमध्ये देव घटस्थापनेवरती प्रेरित झालेले आहेत. आपल्या मूर्ती खंडोबा मासाबाईच्या या इथे बाजारीमध्ये घटस्थापनेच्या वेळेस जागृत करून या ठिकाणी अभिषेक करून तळी आरती करून देवाला या ठिकाणी स्नान घालून घटावरती बसवलेला आहे. तळी भंडार पण आता भरून झालाय आणि गुरुजींनी एवढं चांगलं चंपासृष्टीबद्दल सांगितलं. तुम्ही ऐका, तुम्हाला पण कळेल. गुरुवारी मोठा इकडे उत्सव असतो. देवाचा उत्सव आहे. मार्तंड भैरवाचा देवाने अवतार धारण केला तो उत्सव आहे. तो दिवस महत्वाचा आहे. गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला चंपासृष्टीचा दिवस. तर तुम्हाला जमलं गुरुवारच्या आधी हा व्हिडिओ मी आउट करेल. तुम्हाला जमलं तर नक्की तुम्ही या. हां कुठे? अच्छा नवी मुंबई. तर इथे आता आपली यूट्यूब फॅमिलीतले एवढे सारे मेंबर भेटलेत लाईनमध्ये बसून. तुम्ही बघितलं असेल तर हे पण तुम्ही कुठून आले? नवी मुंबईचेच आहेत हे पण. सो अजून पण मगाशी तुम्ही फोटो बघितले असेल किंवा ब्लॉग बघितला असेल. काहींचे ब्लॉग नाही शूट करता आले पण त्या फोटोमध्ये मी टाकले त्यांचं. तर तुम्ही एंडला ब्लॉगच्या एंडला फोटो पण दिसेल. आता आम्ही चाललोत मंदिराच्या गारबारात चाललोत दर्शनासाठी. सो त्यांचं नवीन लग्न झालेलं आहे. त्यांच्यासाठी मोबाईल पास आहे. तर आम्ही त्या लाईनमध्ये आहोत आता. आई पप्पा आणि मावशी ते दुसऱ्या लाईनमध्ये आहे ना. तो त्यांचं नवीन लग्न झालंय. त्यांना जेजुरी देवस्थान ज्या कार्यालय आहे तिथे जाऊन भेटायचं. त्यांना फक्त सांगायचं नवीन लग्न झालंय. ते आपल्याला एक मोफत पास देतात. आपलं नाव टाकतात. पण दोघांनाच आहे. ज्यांचं लग्न झालंय त्यांनाच. त्यांच्यासोबत कोण असेल त्यांच्यासाठी नाही देत. तर म्हणून आई आणि पप्पा वेगळ्या लाईनमध्ये आणि मावशी आम्ही दोघे एका लाईनमध्ये. आणि या लाईनमध्ये पण फ्री आहे. तरी पण बघा किती जणांचे लग्न झाले. दर्शन आता सगळं व्यवस्थित झालंय. एवढी गर्दी आहे चंपासृष्टी असल्यामुळे की या तुम्ही पण गुरुवारी नक्की या. गुरुवारी खूप मोठा महोत्सव असतो मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि आता आहे आमचं परत एकदा गोंधळ. परत एकदा याच्यासाठी की आमचा गोंधळ तुम्ही बघितलं असेल लग्नानंतर घरी गावात घेतला. आणि फाल्गुनीने जो उखाणा घेतला, मी पण उखाणा घेतला, तो सगळ्यात जास्त व्हायरल झाला पहिल्या याच्यामध्ये. जर नसेल तर तुम्हाला मी इकडे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन. तो ब्लॉग पण तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला दिसेल. आणि इंस्टाग्रामची लिंक पण देईल. तिकडे रीलमध्ये तो उखाणा असेल. सो आता आहे आमचं गोंधळ. सो थोड्या वेळात तिथे मला आवडती खूप गोष्ट आहे ती पण वाघ्या मुरलींचं ते डान्स हे असतं. डान्स आणि वाजवतात ना डुगडुक टुगडुक, ते मला खूप आवडतं. त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल.
काय कशाला तुम्ही ओपन करायचा फक्त आपण चॅनल तुम्ही ओपन करायचा ओम प्रणस्वाम प्रणस्वा दोन्ही काटा होती की धूपम दीपम समर्पयामि सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते. दर्शन झालंय जेजुरीचं आणि बॅक टू पवेलियन निघालोय. पण एका दिवसात वन डेच हे होतं कारण की एवढी गर्दी आहे की हो हाफ डे मध्ये होऊन जाईल पण वर गेल्यावरच हाफ डे झाला आणि एवढी गर्दी आहे की उभं राहायला पण जागा नाहीये वर. पण ठीक आहे मजा येते तेवढ्या याच्यातच. सो बघूया पुढचा स्टॉप काय आहे. सो स्टे ट्यून. साताऱ्याची आठवण इकडे मस्त जत्रा मटण पण खायला मिळेल. हे बघा नाव घेतात इकडे गावरान जत्रा मटण. आता चेंज करून आता साताऱ्याची आठवण घेऊन आले मानस मध्ये. आम्ही ऍक्च्युली चाललेलो सातबाराला लोणावळ्याला बट देन ऑन द वे वी सॉ दिस. ऑन द वे नाही सातबाराला आता वाजलेत 10 आणि आम्हाला सातबाराला पोचायला 1.5 तास दाखवत होता. मग तोपर्यंत सातबाराला जाईपर्यंत भूक मरून जाईल. त्यातल्या त्यात आम्हाला समोरच लगेच सिग्नल क्रॉस केल्या गेला मानस दिसलं. मानस म्हणजे साताऱ्यात प्रसिद्ध आहे मानस. आम्ही एव्हरी टाइम जेव्हा पण महाबळेश्वर जातो किंवा कोल्हापूर गोवा जातो तेव्हा मी मेक शुअर की आम्ही एकदा तरी मानसला जातो हे ना. आपल्याला आम्हाला जत्रा मटण खायला जत्रा मटण आळणी भात पण खूप जास्त आवडतं. वेटिंगला बसलोत आता. किती वेळ लागतो माहित नाही कधी निघेल. म्हणजे बिचारे नेल्स पण गेले आम्ही. रूपाच्या ठिणगीनं माझं काळीज लागलं तुझ्या रूपाच्या ठिणगीनं माझं काळीज